मुलगा आला, आई बापाला रस्त्यावर सोडून गेला. अशी मुलं कोणालाच नसावीत रे बाबा. हे वाक्य ऐकताच अंगावर काटा येतो. खरोखरच एखाद्या आईवडिलांच्या आयुष्यात असा दिवस आला तर, ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, ज्याला एक हात धरून चालायला शिकवलं, त्याच मुलांनी जर एके दिवशी आईवडिलांना रस्त्यावर टाकून दिलं तर माणसाचं हृदय किती कठोर असू शकतं याचा विचारही करवत नाही. पण अशीच एक घटना घडली असून त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. त्या दिवशी दुपारचं ऊन प्रचंड होतं. रस्त्यावरून गाड्या वेगाने धावत होत्या. महामार्गाच्या कडेला दोन वृद्ध माणसं हळूहळू चालत येताना दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द मात्र हरवलेले होते. त्यांच्या पावलांमध्ये असहायता स्पष्ट दिसत होती. आजूबाजूचे लोक जात होते, कोणी त्यांच्याकडे बघत होतं तर कोणी नुसते पुढे निघून जात होते. पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक विचित्र अपेक्षा होती, जणू कुणीतरी येईल, कुणीतरी त्यांना पुन्हा घेऊन जाईल. पण वेळ पुढे जात होती आणि आशा मात्र हळूहळू संपत चालली होती. त्या वृद्ध आईने आपल्या साडीचा पदर डोळ्यांवर नेला. कदाचित अश्रू लपवण्याचा प्रयत्न असावा. तिच्या शेजारी उभे असलेले वृद्ध वडील मात्र रस्त्याकडे एकटक पाहत होते, जणू कुणाची तरी वाट ते पाहत होते. कोणीतरी परत येईल अशी त्यांना अजूनही आशा होती. थोड्याच वेळात दूरवरून एक मोटारसायकल दिसू लागली. हेल्मेट घातलेला एक तरुण त्यावर बसलेला होता. मोटारसायकल जवळ येताच त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर अचानक हलकीशी चमक दिसली. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेची ज्योत पेटली. तो तरुण मोटारसायकल थांबवतो. काही क्षण शांतता पसरते. आजूबाजूचे लोक थोडे थांबून हे सगळं पाहू लागतात. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झालेला होता. काय होणार आहे कुणालाच समजत नव्हतं. वृद्ध आईवडील त्या तरुणाजवळ जाऊन काहीतरी बोलू लागतात. त्याचे हात थरथरत होते. चेहऱ्यावर विनवणी होती, जणू ते त्याला काहीतरी समजावत होते, काहीतरी मागत होते, कदाचित फक्त थोडी माया. पण तो तरुण मात्र शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती. आजूबाजूचे लोकही आता थोडे जास्त लक्ष देऊन बघू लागले, कारण त्या वृद्धाच्या हालचालींमध्ये वेदना स्पष्ट दिसत होती. वृद्ध वडील अचानक खाली वाकले. त्यांनी त्या तरुणाच्या पायाला अचानक हात लावला, जणू ते त्याला काहीतरी विनवत होते. हा क्षण पाहून आसपास उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आला. कुणालाही कळत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. त्या वृद्धाचा आवाजही नीट ऐकू येत नव्हता, पण त्यांच्या हालचालींमधून एक गोष्ट स्पष्ट होती. ते त्या तरुणाला सोडून जाऊ नको असं म्हणत होते. रस्त्यावरून जाणारे काही लोक आता थांबले. कुणीतरी मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्ड करू लागले, कारण त्यांच्या डोळ्यासमोर घडणारा प्रसंग हा काहीतरी वेगळाच होता. तो तरुण काही क्षण उभा राहिला. मग अचानक त्याने मोटारसायकल वळवली. त्या क्षणी वृद्ध आईने पुन्हा एकदा हात पुढे केला, जणू शेवटची आशा पकडण्याचा प्रयत्न. पण मोटारसायकलचा आवाज वाढू लागला. त्या तरुणाने मागे वळून पाहिलंही नाही. तो पुढे निघून गेला आणि रस्त्याच्या कडेला दोन वृद्ध पुन्हा एकटे उभे राहिले. त्या क्षणी आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. कोणाच्या चेहऱ्यावर राग होता तर कोणाच्या डोळ्यात अश्रू, कारण आईवडिलांना अशा अवस्थेत पाहणं खूप कठीण होतं. वृद्ध आई हळूहळू खाली बसली. तिचे हात थरथरत होते. ती काहीतरी पुटपुटत होती, कदाचित आपल्या मुलाचं नाव घेत असावी. वृद्ध वडील मात्र अजूनही त्या रस्त्याकडे पाहत होते, ज्या दिशेने मोटारसायकल गेली होती. जणू त्यांना अजूनही वाटत होतं की तो परत येईल. वेळ पुढे जात होती, गाड्या येत जात होत्या, पण त्या दोन वृद्धांच्या आयुष्यात मात्र वेळ जणू थांबून गेला होता. काही लोक जवळ गेले, त्यांना पाणी दिलं, विचारपूस केली, पण त्या दोघांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, आमचं चुकलं तरी काय? कारण आईवडील आयुष्यभर आपल्या मुलासाठी जगतात, त्याला वाढवतात, शिकवतात, स्वतःच्या इच्छा मारून त्यांचं आयुष्य घडवतात. पण कधी कधी आयुष्य इतकं कठोर वळण घेतं की ज्याच्यासाठी सगळं केलं तोच एक दिवस अनोळखी बनतो. ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण करते, जर हे खरं असेल तर यापेक्षा दुःखद गोष्ट दुसरी कोणती असू शकते. लोकांच्या मनात संतापही होता, कारण आईवडिलांना रस्त्यावर सोडणं ही केवळ चूक नाही, तर मानवतेलाही लाजवणारी गोष्ट आहे. त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरून वाहणारे अश्रू अनेक प्रश्न विचारत होते, आणि त्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेही नव्हती. थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरू लागला. हजारो लोकांनी तो पाहिला. प्रत्येकजण एकच गोष्ट बोलू लागला, अशी मुलं कोणालाच नसावीत. लोकांच्या मनात संताप आणि दुःख दोन्ही वाढत होते, कारण आईवडिलांचा अपमान करणं म्हणजे आपल्या संस्कृतीला काडीमा फासणं आहे. आणि शेवटी जेव्हा या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ लोकांनी पाहिला, तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच विचार आला, तो हेल्मेट घालून आलेला तरुण, ज्याने त्या वृद्धांना महामार्गाच्या कडेला सोडून दिलं, तो दुसरा कोणी नव्हता, तो त्यांच्या पोटचा त्यांचाच मुलगा होता.